आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. ओळखीचा हक्क आणि आरोग्याची दिशा. माजी सरपंच तथा प्रशासक सौ सारिकाताई शिवलाल ठाकरे यांच्या पुढाकाराने आखाडे गावात सजगतेची नवी पहाट. प्रतिनिधी तय्यब बेग मिर्झा, निजामपूर. साक्री तालुक्यातील आखाडे गावात अलीकडे घडणाऱ्या घडामोडी ग्रामीण भागातील विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या ठरत आहेत. आरोग्य, स्वच्छता, जनजागृती आणि जन्ममृत्यू नोंदींसारख्या मूलभूत प्रशासकीय बाबींना केंद्रस्थानी ठेवत गावात सजगतीची चळवळ उभी राहताना दिसते. या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी माजी सरपंच तथा प्रशासक सौ सारिकाताई शिवलाल ठाकरे यांचे संवेदनशील नेतृत्व लक्षवेधी ठरत आहे. ग्रामीण विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून तो सामाजिक जाणीव आणि प्रशासनातील शिस्त यांवरही अवलंबून असतो. माझगाव आरोग्य समृद्ध गाव या अभियानाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत हा विचार प्रकर्षाने पुढे आला. ग्रामसभेत आदिवासी बांधवांमधील अनेक मुलांची जन्मनोंदणी झालेली नसल्याचा मुद्दा समोर येणे ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे. जन्म झाल्यावर ओळख नोंदवली गेली नाही तर त्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य व शासकीय योजनांतील सहभागावर परिणाम होतो. हा प्रश्न गांभीर्याने ओळखत माजी सरपंच सारिकाताई ठाकरे यांनी तातडीने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. ही बाब कौतुकास्पद ठरते. जन्म नोंदणीसोबतच मृत्यू नोंदी वेळेत व्हाव्यात, ग्राम पातळीवर सर्व नोंदी व्यवस्थित राहाव्यात यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यावर त्यांनी भर दिला. आरोग्य, शिक्षण आणि ओळख ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. या त्यांच्या भूमिकेतून प्रशासनाची जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी दोन्ही स्पष्ट होतात. या ग्रामसभेत आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि सचिव यांनी आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. स्थानिक प्रश्नांनाही वाचा फोडण्यात आली. विनापरवाना सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दाही ग्रामसभेत मांडण्यात आला. यावरून ग्रामसभा केवळ औपचारिक न राहता लोकांच्या प्रश्नांचे व्यासपीठ बनत असल्याचे दिसून येते. ग्रामसभांमध्ये वाढलेला सहभाग, जन्ममृत्यू नोंदींवर दिलेले प्राधान्य आणि आरोग्यविषयक जनजागृती यामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढत असल्याने गावाच्या विकास प्रक्रियेला बळ मिळत आहे. आखाडे गावात सुरू झालेली ही सजगतेची वाटचाल ग्रामीण भागासाठी दिशादर्शक ठरू शकते. कारण गावाचा विकास केवळ योजनांवर अवलंबून नसून नेतृत्वाच्या संवेदनशीलतेवरही अवलंबून असतो. माजी सरपंच सौ सारिकाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून जन्ममृत्यू नोंदींच्या शिस्तीला दिलेले प्राधान्य आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम गाव घडविण्याचा प्रयत्न यामुळे आखाडे गाव सामाजिकदृष्ट्या सजगतेकडे वाटचाल करत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला ओळखीचा हक्क मिळवून देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर केवळ आखाडे नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी तो आदर्श ठरेल. गाव बदलत असते तेव्हा केवळ व्यवस्था बदलत नाही तर पिढ्यांचे भविष्यही उजळत असते. आखाडे गावातील ही नवी पहाट त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. गाव छोटं पण आदर्श घेण्यासारखं. इथून खरी लोकशाही झगमगते. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आखाडे ग्रामपंचायतचे सरपंच तथा प्रशासक सौ सारिकाताई शिवलाल ठाकरे. खुली लोकशाही व कायद्याचे कायदेशीर पालन व लोकशाहीची ग्रामसभेत खुली चर्चा. कशाबद्दल? लहान मुलांचं जन्म नोंद. ज्या एरियामध्ये जन्म झालेला असेल तिथं भेटून जातं. तेच नसतं सर्वीकडे. महाराष्ट्र राज्यात किंवा भारतात कुठेही जन्म झाला एकच सर्टिफिकेट सर्वीकडे चालतं. दोन ठिकाणी फक्त दाखला भेटतो. तोच दाखला सर्वीकडे चालतो. दुसरा दाखला नाही. शासनाचा असा जी आर आहे, भारतामध्ये कुठेही जन्मलेलं मूल तुमच्याकडे आलं जन्म दाखला, त्यानंतर आम्हाला पुढे सांगायचं तोच जन्म दाखला. तुम्ही शाळेत जायचा तो जन्म दाखला नाही, अंगणवाडीमध्ये नाही, ग्रामपंचायतमध्ये. एक जनगणना ही भारतामध्ये चुकली नाही पाहिजे. जन्म झालेले मुलं आपल्या देशामध्ये किती लोकसंख्या आहे, मृत्यू झालेली किती लोकसंख्या आहे. काय वेळेस ज्याचा मृत्यू एखाद्या वेळेस झाला त्या ठिकाणी नोंद होऊन जाते. मयत झाला म्हणजे कमी झालं आणि ते तिथं ग्रामपंचायतमध्ये आम्हाला दाखला द्या. शासनाचा जी आर असा आहे किंवा कायदाच असा आहे. आणि आपल्याला स्वतःला कायद्यापेक्षा आपण कळलं पाहिजे की जन्म आणि मृत्यू ही जनगणना शासनाला समजली पाहिजे. कॉम्प्युटरमध्ये किती आहेत. कमी जन्म झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत गावात येत राहतो ना, तिथं नोंद पाहिजे असं नाही. जन्म जिथं झाला तर नोंद झाला.
यांना आहे ना वेगळा विषय आहे त्यांचा, मी सांगते तुम्हाला. आता जर जन्म झाला ते बाहेर गावी झाला, मग ते आता ते राहायला कुठे आहेत? तिथंच राहतील ना ते मुलं. त्यांच्या अंगणवाडीत इथं येतील का अंगणवाडी? नाही येणार ना. मग आम्ही 3 वर्षापर्यंत जो खाऊचा लाभ देतो, मग ते आम्हाला FRS आहे, आधार कार्ड आहे, आम्हाला दर महिन्याला 1 ते 5 तारखेपर्यंत FRS करावं लागतं. हे एवढे लांबून येतील का? मग ते आम्ही काही घेत नाही अंगणवाडीमध्ये, कारण ते लाभच मिळणार नाही ना. हे वंचित आहे. गावातच स्थायिक त्यांना आम्ही लाभ देऊ ना, दुसऱ्यांना कसं काय देऊ? त्यांचं म्हणणं आहे आमच्या मुलांचं नाव मला माझ्या पण लक्षात आलं. त्यांचं म्हणणं कसं आहे, त्यांच्या आईचं नाव घ्या, आम्ही नावं घेणार आणि 3 वर्षानंतर ते प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतात. गावातले सुद्धा काही लोक आपले प्रायव्हेट शाळेला टाकतात, अंगणवाडीत येऊ देत नाही. फक्त 3 वर्षापर्यंत आमच्याकडे पाठवतात. 3 वर्षापर्यंत कसं ते खाऊ मिळतो ना, तोपर्यंत पाठवतात. 3 ते 6 लाभार्थी अंगणवाडीत येत नाही. गावातले सुद्धा सगळे तिकडे जातात ते प्रायव्हेटला. मग आम्हाला वरून बोलणं मिळणार नाही का? जे आम्ही कर्तव्य तेच करू ना. आम्ही नावातच काय घेऊ? निश्चित लोकसंख्या दाखवू आणि त्याच्यात जर काही झालं तर त्याला जबाबदार कोण राहील? यांचं म्हणणं आहे की बघ्या आम्ही घेणार नाही. त्याचं समाधान झालं, सांगितलं बरोबर. आणि प्रत्येकाने ग्रामसेवेमध्ये येण्याचं कारण जे आहे की तुम्हाला इथं सर्व माहिती मिळून जाईल योग्य प्रकारे, म्हणून आपण ग्रामसभा घेतो. आम्ही सर्वेमध्ये नाव घेऊ, सर्वेमध्ये राहील, पण आम्ही लाभाला घेणार नाही. बरोबर. आखाडे ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या गावाचे सरपंच तथा शासनाने नेमून दिलेले प्रशासक सौ सारिका शिवलाल ठाकरे यांच्याकडे शासनाचं पत्र आलेलं आहे दिनांक 17/3/2026. त्यानुसार माझे गाव आरोग्य संपन्न गाव या विषयावर विशेष ग्रामसभा म्हणून गावात जनजागृती झाली पाहिजे. 1 एप्रिलपासून तर 30 एप्रिलपर्यंत ही जनजागृती राहील. या निमित्ताने आपल्या गावाचे ग्रामसेवक यांच्याकडे काय ते दुःखद हे झालेले, म्हणून आपण प्रशासक यांनी साहेबांनी मुख्याध्यापक यांना सचिव ग्रामसभेचे सचिव म्हणून नेमणूक केली होती. त्यांचं करून त्यांनी उपशिक्षक काय नाव आपलं वळी शिक्षक उपशिक्षक वळवी साहेब यांची नेमणूक करून या आजच्या ग्रामसभेचे सचिव म्हणून वळी सर राहतील. आणि शासनाने जे जे आपल्याला परिपत्रक आलेलं असतं ते सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या निमित्ताने ग्रामसभा घेतल्या पाहिजे असं महाराष्ट्रात. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला